नमस्कार प्रशिक्षणार्थी, स्वागत आहे। या सत्रात आपण शिवण कशी घालायची हे शिकणार आहोत। या सत्राच्या शेवटी तुम्ही पुढील गोष्टी शिकू शकाल। शिवण घालणे आणि शिवणे याबद्दल माहिती करून घेणे, कपड्यांमध्ये शिवण्याच्या उपयोगांची यादी, शिवणातल्या दोषांचे प्रकार स्पष्ट करणे, शिवणातील मूलभूत संकल्पना स्पष्ट करणे, रचनात्मक व सजावटीच्या हेतूने तयार करण्यात आलेल्या आधारावर शिवणाचे वर्गीकरण आणि साधी शिवण व स्वयंबद्ध शिवण शिवण्यातील टप्प्यांचे वर्णन करणे। शिवणीने फॅब्रिकचे 2 किंवा जास्त स्तर जोडले जातात किंवा अन्य साहित्याचे 2 किंवा अधिक स्तर टाक्याने एकत्र जोडले जातात। तुम्ही हे तयार कपडे, पादत्राणे, घरगुती वापराचे कपडे आणि खेळण्याच्या साहित्यात वापरलेले पाहिले असेल। शिवण म्हणजे फॅब्रिकचे 2 किंवा अधिक तुकडे टाके ओळीने घालून जोडण्याची पद्धत। सुई आणि दोरा वापरून हाताने किंवा अधिक अचूक आणि प्रभावी परिणामांसाठी मशीनने शिवण केले जाऊ शकते। घरगुती वापरासाठी बूट किंवा चप्पल तयार करणे, ड्रेस तयार करणे, हस्तकला आणि टेलरिंगसाठी हाताने व मशीनने शिवणकाम केले जाते। कपडे तयार करणे, खराब झालेले कपडे दुरुस्त करणे व फॅब्रिकच्या विविध वस्तू वैयक्तिकृत करणे म्हणजेच पर्सनलाइज करणे यासाठी या कौशल्याची मदत होते। आता सीम्सचे उपयोग पाहूयात। कच्च्या फॅब्रिकमधला गुंता टाळण्यासाठी, कपड्यांचे आतील भाग स्वच्छ करण्यासाठी तसेच विविध रचना व आकार तयार करण्यासाठी सीमचा उपयोग केला जातो। सीममध्ये म्हणजे शिवणीत दोष असेल तर त्याचा कपड्याच्या एकूण गुणवत्तेवर परिणाम होतो। शिवण उसवणे, टाके उसवणे, सीम पकर म्हणजे शिवण उचकटणे हे शिवणीतील अर्थात सीममधील काही सर्वसामान्य दोष आहेत। शिवण यंत्रातील दोष, अयोग्य कापड किंवा कामगारांच्या चुकांमुळे हे दोष निर्माण होऊ शकतात। वर्गीकरणाची माहिती व सीमची प्रक्रिया म्हणजे शिवणाची प्रक्रिया जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला शिवणात वापरल्या जाणाऱ्या काही मूलभूत संकल्पना व तंत्रांची माहिती होणे आवश्यक आहे। शिवणातले अंतर अर्थात अलाउन्स हे सर्वप्रथम आहे। फॅब्रिकची रॉ एज अर्थात कच्ची कड व शिवणीची ओळ यातील जागा म्हणजे अलाउन्स। शिवण एकत्र परिणामकारकरित्या होण्यासाठी त्यामुळे जास्त फॅब्रिक मिळते, त्यामुळे सर्व प्रकारच्या सीमच्या रचना करता येतात। एक लक्षात ठेवा, सीम अलाउन्स हा पॅटर्नचा आराखडा तयार करण्यापूर्वीच ठरवण्यात आला पाहिजे। तुम्हाला शिवण व टाक्यांच्या प्रकारानुसार सीम अलाउन्स द्यावा लागतो। सगळ्यात शेवटचा आहे शिवणीला म्हणजेच सीमला फिनिशिंग देणे। फॅब्रिक लोंबकळण्यापासून वाचवण्यासाठी आणि चांगला लुक देण्यासाठी सीमच्या कडेला फिनिशिंग दिले जाते। सीम फिनिशिंगचा प्रकार हा फॅब्रिकचा प्रकार, त्याचे वजन आणि वेअर व टियर गारमेंट यावरून निवडला जातो। अस्तर असलेल्या कपड्यांमध्ये याची आवश्यकता नसते। शिवणाबरोबरच वापरले जाणारे महत्त्वाचे तंत्र म्हणजे कापणे किंवा ट्रिमिंग। सीम अलाउन्समधील काही भाग कापून टाकणे याला ट्रिमिंग म्हणतात। अधिक चांगले फिटिंग मिळण्यासाठी जडपणा किंवा अतिरिक्त घोळ म्हणजे बाहीच्या वर असलेला म्हणजे बल्क कमी करण्यासाठी हे केले जाते। सीमचा हेतू रचनात्मक आणि सजावटीसाठी आहे का यावर आधारित असते। रचनात्मक शिवणी म्हणजेच कन्स्ट्रक्शनल सीम्स या अस्पष्ट आणि शक्य तितक्या सपाट असतात, कार्यात्मक हेतूंसाठी केलेल्या असतात। उदाहरणार्थ बाजूची शिवण म्हणजेच साइड सीम, अंडर आर्म सीम आणि वेस्ट लाईन सीम इत्यादी। डेकोरेटिव्ह म्हणजेच सजावटीसाठीची सीम ही कपड्याला डिझाईन किंवा सजावट मिळवून देते, म्हणजेच पाईप सीम, कॉर्डेड सीम, फ्लॅट व फेल्ड सीम किंवा टॉप स्टिच सीम। सीम विविध आकारांमध्ये केले जाऊ शकते। स्ट्रेट सीम म्हणजेच सरळ शिवण ही सगळ्यात मूलभूत व शिवण्यास सोपी शिवण आहे। या स्ट्रेट सीममध्ये सीम अलाउन्स एका बाजूला दाबले जाऊ शकतात आणि एकत्रितरित्या त्याला फिनिशिंगही केले जाऊ शकते। अर्थात हलक्या वजनाच्या फॅब्रिक्समध्ये हे फिनिशिंग केले जाते किंवा ते खुल्या पद्धतीने दाबले जातात आणि स्वतंत्ररित्या त्याला फिनिशिंग केले जाते। कव्हर्ड सीम हाताळणे व त्याला आकार देण्यासाठी काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते। चांगल्या आकाराचे कर्व्ज व जास्तीचा टिकाऊपणा मिळण्यासाठी लांबीने छोटे टाके शिवले जावेत आणि त्याचा वेगही कमी ठेवावा। कॉर्नर्ड सीम ही कडेच्या दोन्हींपैकी एका बाजूला लहान लांबीचा टाका घालून मजबूत केली जाते। अचूक कॉर्नर मिळण्यासाठी शिवण म्हणजे सीम अचूक फिरवणे म्हणजे पिव्होटिंग करणे महत्त्वाचे आहे।
सीमचा आणखी एक प्रकार म्हणजे सेल्फ एन्क्लोज सीम अर्थात आपोआप बंद होणारी सीम. येथे सीम अलाउन्स फिनिशिंग केलेल्या सीममध्येच असतात, त्यामुळे सीमला वेगळे फिनिशिंग द्यायची गरज उरत नाही. सेल्फ एन्क्लोज सीम खालील प्रकारच्या असतात: फ्रेंच सीम, मॉक फ्रेंच सीम, फ्लॅट फेल्ड सीम आणि सेल्फ बाउंड सीम. जर फॅब्रिक नाजूक असेल तर त्याच्यावर येणारे सीम अलाउन्स उसवणे टाळण्यासाठी फ्रेंच सीम वापरले जाते. फ्रेंच सीममुळे कपड्याच्या आतील भागाला एक प्रकारचा स्वच्छ सुबक व्यावसायिक लूक मिळतो. मात्र फ्रेंच सीम बल्की म्हणजेच घोळदार किंवा जड फॅब्रिकसाठी योग्य नसतात. मॉक फ्रेंच सीम हे फ्रेंच सीमसारखेच असतात, फक्त ते हाताने केलेले असल्यामुळे अधिक नाजूक असतात. फ्लॅट फेल्ड सीममुळे फॅब्रिकच्या कच्च्या कडा पूर्णपणे बंद करून एक व्यवस्थित सीम फिनिशिंग मिळते. हे सीम टॉप्स, शर्ट्स, डेनिम्स, ट्राउझर्स, क्रॉश अटॅचमेंट्स, ट्राउझर्समध्ये, इनसीम आणि साईड सीम तसेच जड कॉटन फॅब्रिक्समध्ये वापरले जाते. सेल्फ बाउंड सीम हे फ्रेंच सीमप्रमाणेच असतात आणि वजनाने हलक्या असणाऱ्या फॅब्रिकसाठी योग्य असतात. विविध प्रकारच्या सीम कशा घालायच्या ते आता पाहूयात. विविध प्रकारच्या सीमसाठी तुमच्याजवळ खालील आवश्यक ती उपकरणे, साधने व साहित्य आहे ना याची खात्री करून घ्या. सिंगल निडल इंडस्ट्रियल लॉक स्टिच मशीन, हाताने शिवण्याची सुई, पट्टी, कापण्यासाठी कात्री, लांब कापड, शिवणाचा दोरा आणि ड्रेस मेकरचा पिन बॉक्स. दिलेल्या साहित्यातून विविध प्रकारच्या सीमसाठी नमुन्यांवर खुणा करा व ते कापून घ्या. फक्त टेप्ड सीमसाठीचा नमुना 20 बाय 20 सेंटीमीटरचा वगळता सर्व तुकडे 25 बाय 10 सेंटीमीटरचे असतील. अधिक माहितीसाठी माहितीपत्रक पहा. खाली दिलेल्या क्रमानुसार सीम शिवून घ्या. प्लेन सीम, प्रेस्ड ओपन, सेल्फ बाउंड सीम, फ्रेंच सीम आणि फ्लॅट फेल्ड सीम. प्लेन सीमसाठीच्या स्टेप्स येथे दिल्याप्रमाणे आहेत. फॅब्रिकचे प्रत्येकी 25 बाय 10 सेंटीमीटरचे 2 तुकडे घ्या. एका तुकड्यावर कापडाच्या कडेपासून लांबीनुसार एक रेष काढा. उलट्या बाजूने खूण करा. फॅब्रिकच्या उजव्या बाजू एकत्र ठेवून ठराविक अंतराने शिवण रेषेला म्हणजेच सीम लाईनला दोन्ही तुकडे काटकोनात पिनेने एकत्र लावा. हाताने एक सरळ रेष आखा व पिना काढून टाका. सुई सीम लाईनवर वरच्या कडेपासून 1 सेंटीमीटरवर ठेवा म्हणजे धावदोऱ्याच्या रेषेजवळ. प्रेशर फूट कमी करा. शेवटपर्यंत सीम घाला. नंतर सीम लाईनवर म्हणजेच शिवण रेषेवर जवळ मात्र धावदोऱ्याच्या रेषेमधून नाही अशा रीतीने पुढे टाके घाला. टोकाला मागे 1 सेंटीमीटर शिवण घाला. ट्रिम करा आणि धावदोऱ्याचे दोरे काढून टाका. फॅब्रिकचे 2 तुकडे खुले करा आणि सीम अलाउन्सेस खुले करून दाबा किंवा त्याला इस्त्री करा. हँडलिंग आणि शेपिंग म्हणजेच हाताळणी आणि आकार देण्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. जास्त लांबी मिळण्यासाठी व चांगल्या प्रकारचे कर्व मिळण्यासाठी कमी लांबीचे टाके घाला आणि वेगही कमी ठेवा. आता सेल्फ बाउंड सीम म्हणजेच शिवण कशी घालायची ते पाहूया. दाबून खुली केलेली सीम 2 सेंटीमीटरचे सीम अलाउन्स ठेवून शिवा. एक सीम अलाउन्स 3 सेंटीमीटरला खुले करा. अन्य सीम अलाउन्स 3 सेंटीमीटरला खुले करा व ते दाबा. परत दुमड घाला किंवा वळवा आणि दाबा. त्यानंतर दुमडलेल्या कडा शिवण रेषेवर म्हणजे सीम लाईनवर आणा म्हणजे ट्रिम केलेली कड आता बंद होईल. दुमडीजवळ शिवणीच्या म्हणजे सीमच्या पहिल्या शक्य तितक्या जवळ दुमडीजवळ शिवा. आता फ्रेंच सीम बघूयात. फ्रेंच सीम 2दा घातला जातो. पहिल्यांदा उजव्या बाजूने आणि त्यानंतर उलट्या बाजूने. फॅब्रिकचे 2 तुकडे घ्या आणि त्यांच्या उलट्या बाजू एकत्र ठेवा. उजव्या बाजूवर कडेपासून 3 सेंटीमीटर अंतरावर शिवण घाला. सीम अलाउन्स ट्रिम करा. दोन्ही सीम अलाउन्सेस एका बाजूला दाबा. शिवलेल्या रेषा बरोबर दुमडलेल्या कडेवर येतील अशा पद्धतीने उजव्या बाजू एकत्र दुमडा आणि पुन्हा दाबा. कडेपासून म्हणजेच एजपासून 0.6 सेंटीमीटर अंतरावर सीम लाईन शिवा. सगळ्यात शेवटचा आहे फ्लॅट व फेल्ड सीम. फ्लॅट व फेल्ड सीम हा फॅब्रिकच्या उजव्या बाजूला घातला जातो. फॅब्रिकच्या उलट्या बाजू एकत्रित केल्यास कडेपासून 1 सेंटीमीटर अंतरावर दाबलेली खुली शिवण तयार होते. 3 मिलीमीटर अंतर सोडून सीम अलाउन्सची एक बाजू ट्रिम करा.
दुसऱ्या सीम अलाउन्सची कडा 3 मिलीमीटरने उलट्या बाजूला दुमडा. आता आपण साधी शिवण व आपोआप बंद होणारी शिवण घालणे या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्हाला खालील गोष्टी समजल्या असतील. शिवण घालणे आणि शिवणे याबद्दल माहिती करून घेणे, कपड्यांमध्ये शिवणाच्या उपयोगांची यादी, शिवणातल्या दोषांचे प्रकार स्पष्ट करणे, शिवणातील मूलभूत संकल्पना स्पष्ट करणे, रचनात्मक व सजावटीच्या हेतूने करण्यात आलेल्या आधारावर शिवणाचे वर्गीकरण आणि साधी शिवण व स्वयंबंद शिवण शिवणातील टप्प्यांचे वर्णन करणे.